एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार. तर चला आज आपण स्टार्ट करूया आपल्या नवीन ॲक्टला, दॅट इज भारतीय साक्ष अधिनियम 2023ला. तर सर्वात पहिले महत्त्वाचं की हा ॲक्ट इन्फोर्स कधी झाला? 1 जुलै 2024ला. तिन्ही पण न्यू क्रिमिनल लॉज जे कधी इन्फोर्स झाले आहे त्यांची इन्फोर्समेंट डेट ही सारखीच असणार, ती आहे 1 जुलै 2024. तर चला स्टार्ट करूया. आपला सेक्शन नंबर 1 दॅट इज शॉर्ट टायटल अप्लिकेशन अँड कमेन्समेंट. की हा जो आहे यामध्ये पहिले सांगितलेलं आहे की ह्या ॲक्टला आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या नावाने ओळखलं जाणार. त्याच्यानंतर हा ॲक्ट कुठे अप्लाय होणार? दिस अप्लायज टू ऑल ज्युडिशियल प्रोसिडिंग. ज्युडिशियल प्रोसिडिंगला अप्लाय होणार आणि प्रोसिडिंग जी असते कोर्टाची, कोर्ट मार्शल, त्याच्यासमोर फक्त ह्या दोनच ठिकाणी अप्लाय होणार. कोणते कोणते? ज्युडिशियल प्रोसिडिंग आणि कोर्ट मार्शल. पण कुठे अप्लाय नाही होणार? ॲफिडेव्हिटला आणि आर्बिट्रेशन समोर जी प्रोसिडिंग चालते त्याला हा कायदा अप्लिकेबल नाही होणार. आणि इन्फोर्समेंट डेट ते थर्ड क्लॉजमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्या गॅझेटमध्ये म्हणणार तेव्हा होणार, पण ते ऑलरेडी इन्फोर्स झालेलं आहे, जे आहे 1 जुलै 2024. त्यानंतर आपण यात आज महत्त्वाच्या ज्या डेफिनेशन असणार आहे, ज्या समजायसाठी थोडासा किचकट जाणार, तर त्या डेफिनेशन सेक्शन 2 त्यामधला पहिला क्लॉज. कोर्ट म्हणजे कोण येणार? तिथे ऑल जजेस, मॅजिस्ट्रेट आणि जोही पर्सन आहे ज्याला लिगली ऑथराईज आहे एखादं इव्हिडन्स घेण्याकरिता, हे 3 पर्सन कोर्टाच्या डेफिनेशनमध्ये येणार. पण याच्यामध्ये आपण एक्सेप्ट आर्बिट्रेटर असं म्हटलं आहे. एक्सेप्ट आर्बिट्रेटर का म्हटलं आहे? कारण की आपण वर जे सेक्शन 1मध्ये पाहिलं त्यामध्ये हा जो ॲक्ट आहे दॅट इज साक्ष अधिनियम, हा आपण आर्बिट्रेशन प्रोसिडिंगला लागू करत नाही, त्याच्यामुळे हा कोर्टाच्या डेफिनेशनमध्ये आर्बिट्रेटर्स येत नाही. त्यानंतर सेक्शन 2चा क्लॉज बी कन्क्लुझिव्ह प्रूफ. ही डेफिनेशन जरा थोडी मोठी आहे, तर त्याला आपण पार्टमध्ये वाचू. पहा, तर कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे काय? कन्क्लुझिव्ह प्रूफ मीन्स व्हेन वन फॅक्ट इज डिक्लेअर बाय दिस अधिनियम टू बी कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ अनादर. तर कोर्ट शाल ऑन अ प्रूफ ऑफ वन फॅक्ट रिगार्ड द अदर as proof and shall not allow the evidence to be for the purposing of disproving it. पहा, जर एखादी फॅक्ट ह्या कायद्याने डिक्लेअर केली की हा कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे, तर दुसरी फॅक्ट जी त्याच्या रिलेटेड असणार तर त्यामध्ये कोर्ट प्रिझ्युम करणार की ही फॅक्ट कन्क्लुझिव्ह प्रूफच आहे. म्हणजे वन फॅक्ट इज डिक्लेअर बाय द ॲक्ट टू बी कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ अनादर, then court shall on a proof of one fact, प्रत्येक म्हणजे पहिल्या फॅक्टच्या प्रूफनी जी फॅक्ट प्रूव्ह करायची आहे दुसरी, तर ती सुद्धा एक कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणूनच डिक्लेअर करणार. आता कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे कसं असतं? हे एखाद्या गोष्टी जर समजा दुसऱ्या गोष्टीची अशा वेळी निगडीत आहे आणि पहिली गोष्ट ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेली आहे, तर कोर्ट दुसरी जी फॅक्ट आहे ती पण त्या गोष्टीचं कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणूनच ॲड ऑन करणार. तर कन्क्लुझिव्ह प्रूफ हे कोर्टाचं डिस्क्रिशन नसतं. इथे कोर्टाला ती गोष्ट आहे तर ती प्रूफ म्हणून ॲक्सेप्ट करावं लागते आणि ही गोष्ट खोडल्या जाऊ नाही शकत, म्हणजे हे इररिबेटेबल प्रकारचं आहे. फॉर एक्झाम्पल पाहूया आपण सेक्शन 80 ऑफ भारतीय साक्ष संहितामध्ये पाहिलं आहे डावरी डेथ. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 7 वर्षांचं विदिन अ 7 year ऑफ मॅरेज डेथ झाली पाहिजे. जे पण फॅक्ट त्याच्यामध्ये आपण पाहतो तर ते त्या गोष्टीचं कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण दुसरं पण पाहू शकतो, जसं एखादा व्यक्ती आहे ज्याची डेथ झालेली आहे आणि त्या डेथ सर्टिफिकेट आहे आणि सगळ्या गोष्टी त्या रिगार्डिंग प्रूव्ह झालेल्या आहे, तर कोर्ट हे म्हणणार नाही दुसऱ्या पार्टीला की आता याची डेथ कशी झालेली आहे हे प्रूव्ह करून दाखव, कारण की इथे आपल्याजवळ डॉक्युमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि कोर्टाची इथे डिस्क्रिशनरी पॉवर नाही. कोर्टाला इथे प्रिझ्युम करावंच लागणार की ह्या व्यक्तीची डेथ झाली आहे आणि त्याच रिगार्डिंग जर समजा प्रोसिडिंगमध्ये न्यू कोणता फॅक्ट ॲड ऑन झाला तर
तो फॅक्ट हा पहिल्या फॅक्टशी रिलेटेड असणार, त्याच्यामुळेच तो सुद्धा फॅक्ट त्या गोष्टीचा कन्क्लुझिव्ह प्रूफ असणार आणि कोर्ट प्रिझ्युम करणार की हो, ह्या माणसाची डेथ झालेली आहे आणि हे खोडता येऊ नाही शकत, म्हणून हे इरिबर्टेबल आहे. त्यानंतर पाहूया याच रिगार्डिंग कन्क्लुझिव्ह प्रूफसोबतचं may presume whenever it is provided by adhiniyam that the court may presume a fact, it may either regarded such fact as proof unless and until it is disproved. जोपर्यंत कोणी एक वन पार्टी आणि दोन पार्टी असं दोन पार्टी आहे, जोपर्यंत दुसरी पार्टी ती गोष्ट प्रूव्ह नाही करत तोपर्यंत कोर्ट ती फॅक्ट प्रिझ्युम करूनच चालणार, अनलेस अँड अंटिल जोपर्यंत ती डिस्प्रूव्ह करत नाही अनदर पार्टी किंवा त्या रिगार्डिंग एखादं कोणतं काय म्हणू शकतो आपल्याला काही प्रूफ देत नाही तोपर्यंत ते प्रूव्ह करून चालणार. त्याच्यामुळे हे कधी पण चेंज होऊ शकते आणि त्यामुळेच आपण याला रिबर्टेबल म्हणतो, कारण की हे कधी पण फॅक्ट चेंज करू शकते अनदर पार्टी आणि इथे कोर्टाची डिस्क्रिशनरी पॉवर आहे की कोर्टाला ती गोष्ट प्रिझ्युम करायची आहे किंवा नाही आहे, म्हणजे मे प्रिझ्युम. त्यानंतर आहे शॅल प्रिझ्युम. शॅल प्रिझ्युम काय? व्हेनेवर इट इज डायरेक्टेड बाय दिस अधिनियम द कोर्ट शॅल प्रिझ्युम अ फॅक्ट, इट शॅल बी रिगार्ड सच फॅक्ट ॲज प्रूव्ह अनलेस अँड अंटिल इट इज डिस्प्रूव्ह, अनलेस अँड अंटिल इट इज डिस्प्रूव्ह. हे शॅल प्रिझ्युम आणि मे प्रिझ्युममध्ये सारखंच आहे. यात आता आपण फॉर एक्झाम्पल शॅल प्रिझ्युमचं एखादं एक्झाम्पल पाहू. जसं की ए हा एखादा एक्स हा एक व्यक्ती आहे जो एखादा प्रॉपर्टीचा पोझिशनमध्ये आहे, तर कोर्ट हे शॅल प्रिझ्युम करून चालणार की हो, ही जी आहे हा व्यक्ती ह्या प्रॉपर्टीच्या पोझिशनमध्ये आहे. पण जर कोणी तिसरा व्यक्ती त्याच्यामध्ये आला आणि त्याने प्रूव्ह केलं की नाही जर ह्या पोझिशनमध्ये नाही आहे, तर ही गोष्ट तिथे आपण खोडू शकतो आणि कोर्ट हे म्हणणार नाही तू ह्या पोझिशनमध्ये नसून वाय ह्या व्यक्ती इथे पोझिशनमध्ये आहे. म्हणजे शॅल प्रिझ्युममध्ये कोर्टावर जरी मॅन्डेटरी असलं तो ती गोष्ट ॲक्सेप्ट करणार, हो ह्या पोझिशनमध्ये आहे. पण अनदर पार्टीने येऊन तिथे जर समजा म्हटलं आणि प्रूव्ह केलं की नाही ह्या प्रॉपर्टीच्या पोझिशनमध्ये कसा नाही आहे, तर ती गोष्ट तिथे खोडल्या जाऊ शकते. म्हणून हे रिबर्टेबल प्रकारचं प्रिझम्पशन असणार. तर हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं 3 ज्या आपल्या महत्त्वाच्या डेफिनेशन असणार. बाकीच्या डेफिनेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.